त्या सगळ्यांचं आम्ही सरचे स्वागत करतो। या ठिकाणी उपस्थित आहेत माजी सरपंच सन्माननीय सखारामजी शिर्के यांचं देखील या ठिकाणी सरचे स्वागत आहे। सामाजिक कार्यकर्ते तानाजीराजे भोसले यांचं देखील सरचे स्वागत। सन्माननीय मधुकरजी भोसले यांचं देखील सरचे स्वागत आहे। चांगला षटकार बघायला मिळाला समीरच्या बॅटमधून आणि त्याचप्रमाणे सन्माननीय गोपालजी दळवी यांचं देखील या ठिकाणी सरचे स्वागत आहे। सन्माननीय ज्ञानोबा दर्डिगे यांचं देखील या ठिकाणी सरचे स्वागत आहे। सन्माननीय परशुरामजी दर्डिगे यांचं देखील सरचे स्वागत आहे। सन्माननीय बाळासाहेब जाधव यांचं देखील या ठिकाणी सरचे स्वागत आहे। सन्माननीय तुकारामजी शिर्के यांचं देखील सरचे स्वागत। सन्माननीय नानासाहेब दर्डिगे यांचं देखील सरचे स्वागत। आणखीन एक षटकार समीरच्या बॅटमधून धावसंख्या गगनाला भिडलेली आहे। 2 बॅक टू बॅकचे षटकार आलेत, एक मोठी उंच बलाने घेतली आहे। धावसंख्या पुढे सन्माननीय परशुरामजी दर्डिगे यांचं देखील सहर्ष स्वागत। विषय काय होतो, हॅमिंग मारत होती, हॅमिंग मारलं की माइंड डिस्टर्ब होतं आणि कॉमेंट्रीवर लक्ष लागत नाही। हलचेक हलचेक विषय काय होतो, सगळी सवय लागली असते आम्हाला असं 2-3-4 वर्ष डिस्टन्स करायचं, मग आईस क्लिअर जातो। हलचेक यावेळेला बघायचंय हे बॉल जागेवरतीच आहे आणि दरम्यान 2 धावा पळून काढले जात आहेत। 2 तर मिळाल्या, तिसरीसाठी प्रयत्न केले गेले होते पण तिसरी नकार कळवला। या षटकामध्ये गोलंदाज अमोल यांनी आपण बघतोय बऱ्याच चुका केल्यात। आतापर्यंत 3 बॉल टाकलेत, 15 धावा त्यांनी खर्च केल्यात। त्यावेळेला खराब क्षेत्ररक्षण, पुन्हा खराब क्षेत्ररक्षण। शेवटी पिल्याशिवाय पर्याय नाही टीमला पिल्याशिवाय पर्याय नाही। आवाज कमी करा, आवाज वाढवला तुम्ही। हलचेक धावसंख्या आपण बघतो या 2 धावांच्या मदतीने लगातार पुढे चालली आहे। समीर उभा राहायला स्टँड झाला आपल्या टीमसाठी। आणखीन एकदा मोठा षटकार, वाह जबरदस्त प्रहार। सेहत के नाम पर रोज आणखीन एकदा षटकारामुळे धावसंख्या पुढे। समीरची तलवार आज इथे तळपलेली आहे। सोलो यावेळेला आणखीन एकदा वन्स मोर बिग अटॅक, षटकातला 4था षटकार। मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन, अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं डॉन। डीजे धन्यवाद। पंच फायनल स्कोर काय झाला? हे पिल्या पंचांना स्कोर विचारून टार्गेट 60 ना, बरोबर आहे। चला वेळ वाचवा, क्षेत्ररक्षण लावा आणि 2 सलामीर मैदानाच्या आतमध्ये पाठवा। दुश्मन के छक्के छुड़ा देगा, मैं हूं वही, तुम जानो मैंने तो जाना है, मैं फिर से कैसा है कौन, अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं
चला दोन सलामीर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. चला, दोन सलामीचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाठवा. 60 धावांचं टार्गेट आहे. शेवटचं षटक अतिशय मागणं बघायला मिळालं. त्या षटकामध्ये तब्बल 4 षटकार आलेत. यानंतर हा जो सामना जो आहे तो लीगचा आपण बघतो की शेवटचा सामना आहे आणि त्याच्यानंतर नॉकआउटचा सामना नाही होणार. तो ऍक्च्युअलमध्ये तो नॉकआउट नाही समजला जाणार कारण की टॉपरचा सामना आहे जिथे जो पराभूत संघ त्याला एक चान्स एक्स्ट्रा मिळणार आहे कारण की IPL फॉर्मॅट आहे. त्यानंतर आपण ते सुपर 4चे सामने चालू होणार आहेत आणि पुढचा सामना झाल्याच्या नंतर मग नॉकआउट सामने चालू होतील. यावेळेला बघायचंय पहिल्याच बॉल करत कॅचची संधी होती. पंचांनी नो बॉल कळवलाय. एक सिंगल झाली आहे. नो बॉल विथ एक सिंगल. धावसंख्या जाते 2 पुढे. धावसंख्या 2 वरती आहे. सलामीर एका बाजूला मोहन आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की सूरज उर्फ पप्पू ना. यस. आणि यावेळेला अप्रतिम डिलिव्हरी बघायला मिळाली. इकडे बॅट आणि बॉलचं कनेक्शन जरी नसलं तरी धावेची संधी होती. दोघांच्या आतमध्ये बॉन्डिंग नव्हता. नकार कळवला. चांगला बॉल आहे. गोलंदाज आहे संदीप लावतोय. आज आपण बघतोय खरं तर जे युट्यूबवरती सामने आपण लाईव्ह बघतोय त्याचे सौजन्य दिले आमच्या हजारो दिलो की धडकन सन्माननीय लाखो मित्रांचं काळी अक्षय दादा दर्डिगे. अक्षय भाऊ दर्डिगांचं थोडंसं अवघड झाले. एक म्हणते लाव, एक म्हणते नको लाव. धावसंख्येकडे जाऊयात आपण आता. 10 वरती धावफलक आहे. बॉल उंच आकाशात आहे. ट्रॅव्हल कमी झालाय बॉल. ऍक्च्युअली एक सिंगल होईल कम्प्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय. दोघांच्या आतमध्ये बॉन्ड आहे. 2 डाल्यात. गुड फील्ड. 2 धावा. आताच्या धावा 2 मिळतील आणि 2च्या मदतीने धावसंख्या जाते पुढे. धावसंख्या पोहोचली 12. एक मोठा शॉट येण्याची गरज आहे या षटकामध्ये. ओहो, यावेळेला क्लीन बॉल. जबरदस्त विकेट. वाह, कमबॅक केलंय संदीपने. दीप लावलाय. इट्स अ बिग विकेट. अब पुण्या गावची होती जत्रा. जत्रेत होता धड कुस्त्याचा. कुस्तीत उतरला राजा माझा ग. राजा माझा ग. राजा टांग मारून चितपट केला. जोडीदाराला जोडीदाराला जोडीदार. यस, आपण बघतोय अगं अगं बघा. अगं पण आता काय बघा. हे पैलवान आला. पैलवान आला. पैलवान आला. पैलवान आला. धनुडीजी गोलंदाजानं केलीये कमाल. गोलंदाजाने विकेली आहे धमाल. पप्पूसाठी हा बॉल. पंचांनी वाईट बॉल घोषित केला. बॉल थोडासा खाली राहिला. जर थोडासा बाउन्स जास्त असता
पप्पूच्या बॅटमधून एक मोठा शॉट बघायला मिळाला असता. जर तर क्रिकेटमध्ये जास्त किंमत नसली तरी देखील जर तर शिवाय क्रिकेटचं पाणी हलत नाही. यावेळेला बघायचं आणखीन एक चांगला चेंडू आहे. आणि आज खऱ्या अर्थानं आपण बघतोय की क्रिकेटचं वेळ डेंजर आहे. पंचांनी नो बॉल सांगितलंय. इस बार देखिए पप्पू वेळ बघा किती मोठं आहे. आज जिथं नजर जाईल तिथं प्रेक्षक आहे. झाडाखाली प्रेक्षक, झाडाच्या पाठीमागे प्रेक्षक आणि झाडावर प्रेक्षक. तिकडे पलीकडे एक जण झाडावर बसलाय. पिले तो स्पायडरमॅन आहे. स्पायडरमॅन तो पाल चापला. पिल्लेश्वर महाराज. धावसंख्येकडे जाऊयात आपण आता. इस बार देखिए पप्पू ने फिर एक बार आक्रमण तो बहुत अच्छा किया. गेंद रफ्तार के साथ जा रही बाउंड्री लाइन की तरफ, लेकिन ज्वार में क्या हुआ, गेंद कहां जाके गुम हो चुकी है. बाउंड्री लाइन के बाहर है या बाउंड्री लाइन के अंदर है. काही मंडळी म्हणतात आमच्या डीजे वाल्याला डीजे बंद कर, काही म्हणतात लाव. दोन्हीकडून शिव्या चालू आहेत. डीजे वाल्याने करायचं काय. इस बार भी देखिए शॉट जरूर बढ़िया है, लेकिन गेंद की तरफ मत भागिए. भागते वक्त आपका स्पीड ज्यादा इंपॉर्टेंट रहता है. स्पीड ज्यादा इंपॉर्टेंट करता है. रफ्तार. जाऊयात मॅच कडे. धावसंख्या आपण बघतोय पुढे पोहोचलेली आहे. 26 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 26वा धावफलकावरती आहेत. पप्पू चांगल्या प्रकारे एका चांगल्या लयीत खेळतोय. हा बॉल पंचांनी दंडित केलाय. वाईट बॉल आहे. अभ्यंतर स्वरूपाची धाव आहे. बॉल चांगला आहे. डॉट चेंडू आलाय. पंचांनी नो बॉल कळवलाय. पंचांनी कंटिन्युअसली चुका होत आहेत. कंटिन्युअसली धावा चालू आहे. धावा थांबवणं महत्वाचं आहे. आणखीन एकदा चांगला फटका. इनसाइड आउट. टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू थांबवला जाईल. चांगला स्टॉप आहे. एक सिंगल. गुड फील्ड. आता एकच धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना 29वा धावफलकावरती आहेत. एक मोठी मजल मारली आतापर्यंत. प्रचंड मोठा स्कोर झालाय. आणखीन एकदा आक्रमण चांगलं केलंय. फटका चांगला आहे. चौकार आलाय. रामभाऊ शिर्के. धावसंख्या जाते पुढे. धावसंख्या पोहोचलेली आहे आता 33 वरती. सतत किती पोहोचली. 34 पोहोचली. 34 आता 35 झाली ना. पंच बरोबर का. 35 ना. यस बरोबर. 35 ऑन बोर्ड. धावफलकाला थांबवून ठेवणं या षटकामध्ये खूप महत्वाचं आहे. जिंकायचं असेल तर आणि परंपरा खंडित करायची असेल तर पराभवाची. त्यामुळे हा विजय शिवतरुण 11 संघासाठी अतिशय महत्वाचा आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि आता 2 षटकांच्या अखेरपर्यंत धावसंख्येकडे जाऊयात आपण आता. एका षटकामध्ये तब्बल 9 चेंडू टाकण्यात आले. त्यामुळे धावफलक हा एका मोठ्या उंचीवरती जाऊन पोहोचलाय. गगनाला भिडलाय आणि तो चांगला वधारलाय. धावसंख्येकडे जाऊयात आपण आता. शेवटचे 18 बॉल मध्ये किती आहेत आता. 18 बॉल 25 राहिलेत आता. 18 चेंडू 25 धावांची गरज आहे. कश्ती तूफान से निकल सकती है. आग कर बुझ कर क्षमा निकल सकती है. हिम्मत मत हारना मेरे दोस्त, क्योंकि किस्मत कभी भी बदल सकती है. नशीब बदलायला वेळ नाही लागत मित्रांनो.
पण त्यासाठी काय आहे की नियोजनबद्ध प्रयत्न, केवळ चांगले प्रयत्न करून उपयोग नाही, केवळ प्रयत्न करून उपयोग नाही, तर योग्य दिशेनं केलेले प्रयत्नच यश देतात. त्यासाठी तुमची दिशा महत्वाची आहे, त्यासाठी डिरेक्शन महत्वाचं आहे. वाह, इस बार नो बॉल नो बॉल, अच्छी गेंद डालकर भी कहीं ना कहीं रूल्स में अटके और यहाँ पे अंपायर के फटके. इस बार पप्पू का बल्ला बहुत खतरनाक. पप्पू शेवटले भारी खेळतो. गेंदबाज हो गया चुप क्योंकि खेल रहा है पप्पू. क्योंकि खेल रहा है पप्पू. और यहाँ पे देखेंगे और यहाँ पर देखेंगे क्या शिवतोरण 11 क्या शिवतरण 11 यहाँ पे जीत दर्ज कर पाएगी. यहाँ पर जीत दर्ज कर पाएगी. यहाँ पे देखिए शॉट अच्छा है, यहाँ पर देखिए शॉट अच्छा है, अच्छा ड्राइव करने की कोशिश, अच्छी ड्राइव करने की कोशिश. ऑफ ड्राइव कर सकते हैं. इसको ऑफ ड्राइव कह सकते हैं. लॉन्ग ऑफ का खिलाड़ी आ चुका गेंद के ऊपर, लॉन्ग ऑफ का खिलाड़ी आ चुका है गेंद पर, अच्छा थ्रो भी किया, अच्छा थ्रो भी किया और पप्पू ने हाथ खोल दिए पप्पू ने हाथ खोल दिए. और यहाँ पे बड़ा शॉट खेलने की चाहत और यहाँ पर बड़ा शॉट खेलने की चाहत और कहीं ना कहीं 2 रन आराम से मिल गए. और कहीं ना कहीं 2 रन आराम से मिल गए. आज एक अच्छी लय में नजर आ रहे हैं आज एक अच्छी लय में नजर आ रहे हैं. मिस्टर पप्पू, मिस्टर पप्पू अच्छा खेल रहे हैं, अच्छा खेल रहे हैं, केवल खेल नहीं रही है, केवल खेल नहीं रहे, गेंदबाज के भावनाओं से खेल रहे हैं. गेंदबाज के भावना से खेल रहे हैं. 13 गेंद में 14, 13 बॉल मध्ये पाहिजे 14 रन. 12-14 12 बॉल मध्ये आता पाहिजे 14 रन. मॅच अजूनही होऊ शकते. मॅच अजूनही होऊ शकते. फक्त मनापासून प्रयत्न करणं गरजेचे आहे. फक्त मनापासून प्रयत्न करणे गरजेचे आहेत. ठेव स्वतःवरती विश्वास, ठेव स्वतःवरती विश्वास, भरारी घे जोकात, भरारी घे जोकात, भरारी घे जोखात, ठेव स्वतःवरती विश्वास, ठेव स्वतःवरती विश्वास, भरारी घे जोकात, भरारी घे जोखात, कळू दे त्या वेड्या आकाशाला कळू दे त्या वेड्या आकाशाला तुझी खरी अवकात. तुझी खरी अवकात. 12 चेंडू मध्ये 12 चेंडू मध्ये 14 धावा आडून दाखवायच्यात 14 धावा आडून दाखवायच्या आहेत. शिवतरुण 11 संघासाठी. शिवतोरण 11 संघासाठी हे एक मोठं आव्हान. हे एक मोठे आव्हान. असे जगावे दुनियेमध्ये, असे जगावे दुनियेमध्ये, आव्हानांचे लावून उत्तर, आव्हानांचे लावून उत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये. नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. मी समालोचक आयुष आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. झेल निसटलाय, झेल निसटलाय, कॅच छूटा या मॅच छूटा, कैच छुटा या मैच छुटा, पर यहाँ पर और यहाँ पर जरूर टूटा है. दिल जरूर टूटा है. दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी आगमन होत आहे सन्माननीय विजयजी रेणुसे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. सरचे स्वागत आपल्या सगळ्यांचं असणार आहे. मॅच मध्ये एक आपण बघतोय ट्विस्ट आलेला आहे, रंगतदार सामना बघायला मिळतोय. आयुष खाली बस. मॅच कडे जाऊयात. इक्वेशन आपण बघतोय 48 झाल्यात. आता जिंकण्यासाठी आपण बघतोय बॉल उंच आकाशात आहे, जेल होणं महत्वाचं आहे, पण या दरम्यान तिकडे जेल निसटलाय. पप्पू अजूनही त्याची विकेट थांबलेली आहे. पप्पूची विकेट, पप्पूला थांबवणं खूप महत्वाचं आहे. एक एक इक्वेशन सांगा आता. आठ चेंडू 11 धावांची गरज आहे. 8 चेंडू 11 धावांची गरज आहे. बॉल खरंच खूप चांगला होता, पण चांगला पिक नाही करता आलं. एक सिंगल मिळेल. 7 चेंडू 10 धावांची गरज आहे. 7 चेंडू 10 धावांची गरज आहे. 7 चेंडू 10 धावांची गरज. आणि यावेळेला पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. शाहरुख का स्टाईल.
7 बॉल 9 धावांची गरज. हा बॉल खूप महत्वाचा आहे. बॉल यावेळेला चांगला आहे. शेवटचे 6 चेंडू 9 धावांची गरज आहे. खेल जिंदगी का हो या ताश का, किसी ने खूप कहा है, खेल जिंदगी का हो या ताश का, अपना इक्का तभी बाहर निकालना जब सामने वाला बादशाह हो. आतापर्यंत फलंदाजी करणारी टीम बादशाहच्या रूपामध्ये आहे. आता या मॅचला जिंकून दाखवण्यासाठी 9 धावा डिपेंड करण्यासाठी आता एक एक्का बाहेर काढावा लागेल. एक असा एक्का जो हुकमाला बाहेर भारी पडेल. जर्सी नंबर 1 का ठरणार का? गोलंदाजाचं नाव कळवा. राकेश शिर्के, मिस्टर रॉकी. पहिलाच बॉल हलक्या हाती आपण बघतोय. ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. काही अंश आपण फ्लिकही म्हणू शकतो. इथे एक सिंगल मात्र मिळाली. इथे एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाते पुढे आणि धावसंख्या पुढे पोहोचलेली आहे. 5 बॉल आणि 8 धावांची गरज आहे. 5 चेंडू 8 धावांची गरज. यावेळेला बॉलूनचा कशात आहे आणि इथे दरम्यान एक सिंगल चाली कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी कॉल. दुसरी देखील मिळाली. या 2 धावा मात्र मिळाल्या. इक्वेशन मध्ये बदलाव होतोय. आणखीन एकदा बॉलूनचा आकाशात आहे. एक तर झालीये. दुसऱ्या धावेसाठी होकार आलाय. दुसरी झाली बघता बघता पप्पू कंटिन्युअसली धाव बनवतोय. इक्वेशन सांगा आता. 3 बॉल 4. भरत शेठ दळवी यांच्याकडे ऍडवण सर्च स्वागत. 3 चेंडू 4 धावांची गरज. 3 बॉल 4 धावा अडवून ठेवायच्यात. नथिंग इज इम्पॉसिबल. अशक्य असं काहीच नसतं. सर्व काही शक्य आहे. बॉल चांगला होता पण शॉटही तशाच आहे. एक तर झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. थ्रो खूप चांगला आहे पण या दरम्यान नियम सांगतो काय आहे, मुद्दामून जर हात घातला असेल किंवा मुद्दामून बॉल अडवला असेल तर त्या ठिकाणी खेळाडू आउट असतो. पण ऍक्च्युअल मध्ये खेळाडू फक्त रन घेत होता आणि अशा वेळेला त्याचा कोणताही उद्देश हा बॉल अडवण्याचा नसेल तर त्या ठिकाणी तो फलंदाज सेफ असतो. धावसंख्येकडे जाऊयात. संकेत यादव यांच्याकडून पारितोषिक आलंय. या ठिकाणी आपण बघतोय पुलाखालून पाणी वाहून जात असताना चूक झाली. बॉल अडवला असता तर आता मॅच मध्ये मजा आली असती. कमीत कमी बॉल अडवायचा प्रयत्न तरी करायला पाहिजे होता. 1 बॉल 1 खाली बसून बॉल अडवायला पाहिजे होता. आता बघायचंय होणार काय. सरपंच 11 संघाचं टेन्शन थोडंसं वाढलंय. थोडं टेन्शन आलं. टेबल टॉपरचा विषय. टेबल टॉपरचा विषय. कुणाला वाटतंय शिवतरुण जिंकावं, कुणाला वाटतंय इथे टीम शिरकाई फायटर जिंकावी. खालचा बॅट्समन आउट करून काहीच उपयोग नाही आपल्याला. गोरा गोरा मुखरा तैसा चंद्राचा टुकरा. गोरा गोरा मुखरा या पोरीचा बघून छान बघून छान मान मान करा. या पोरीचा बघून
पंच रन रेट सांगा टॉपर कोणी पहिली दोन टीम